हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, ब्रह्मानंद स्वामी महाराज की, महायोग पीठे तटे भीमरथ्य वरम पुंडरीकाय दातु मुनीन् समागत्य तीर्थस्य मानन्दकन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमो शिवाय। नीलाम्बुजश्यामलं कोमलांगं सीतासमारोपितवामभाग पानो महासायकं चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होऊन आता सकल संत चरित्र मालिका या उपक्रमाच्या अंतर्गत सर्व भारतीय संतांची चरित्र एका ठिकाणी आणण्याचा हा जो उपक्रम आहे, संत चरित्र सहज उपलब्ध व्हावी, संत चरित्राचा प्रचार प्रसार व्हावा, त्यांच्या विचारांची समाजात रुजवात व्हावी, संस्कार रुजावे, संस्कार रुजण्यानं संस्कृती रुजत असते, संस्कृती रुजल्याने शांतता प्रस्थापित होत असते, समाधान प्रस्थापित होत असतं आणि त्यातच खरा मोक्ष असतो। म्हणून आपण हा संत चरित्रांचा प्रसार करत आहोत। आजचं संत चरित्र आहे संत सूरदासजी महाराज। एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं चरित्र सूरदासजी महाराजांचं, काव्यात्मक दृष्टीनं सर्वश्रेष्ठ काव्य म्हणून सूरदासांचं काव्य हिंदी संत साहित्यामध्ये ओळखलं जातं। संत सूरदासजी महाराजांचा जन्म, त्यांचं जन्मचरित्र, त्यांचं वर्तन, त्यांच्या जीवनाविषयीची उपलब्ध असणारी माहिती समाजाला अतिशय प्रेरक आहे। या अशा अर्थानं संत सूरदासजी महाराज हे अंध संत आहेत, जे दृष्टीहीन संत आहेत। मुळात प्रश्न असा निर्माण होतो, माणूस डोळ्याने पाहतो की मनाने पाहतो? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे समाजामध्ये। ज्यांना इंद्रिय, त्यांना काय पाहावं हे समजत नाही, ज्यांना इंद्रिय नाहीत ते मात्र योग्य परमेश्वराचं दर्शन घेऊ शकतात। असा हा चरित्राचा, सूरदासजी महाराजांच्या चरित्राचा हा एक वेगळा पैलू आहे। तुकाराम महाराजांनी तर इंद्रियासाठी सांगितलंय, जीवाला सल्ला दिलाय त्यांनी माणसाला का रे बाबा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा श्री विठ्ठलाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण। जर तुम्हाला कान असतील, डोळे असतील, मुख असेल,
तर तुम्ही परमेश्वराचंच नाव घेतलं पाहिजे, परमेश्वराचंच रूप पाहिलं पाहिजे, परमेश्वराचीच भक्ती गुण ऐकले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही सुखी होणार नाही. तुकोबाराय सल्ला देता जीवाला, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणून इंद्रिय असतील आणि नसतील, वास्तविक पाहता जीव हा सुखाच्या बाबतीमध्ये अत्यंत भुकेलेला असतो. तो सुखाची वाट पाहत असतो. सुखा लागी करीशी तळमळ. मग सुखासाठी जर तुला शोध घ्यायचा असेल तर संसाराच्या बाबतीतला दुराग्रह सोड. आग्रहाचे 2 प्रकार असतात, एक सत्याग्रह, एक दुराग्रह. सत्याचा आग्रह धर, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. दुराग्रह धरला नसता देखिले पुढीलांचे ओझे, ते आपुल्या माथा घेईजे मग कान दाटीजे धनुर्धरा. दुराग्रह कशाला म्हणतात? साधा व्यवहार असतो. जीवानं दुराग्रह सोडला तर जीवापासून मोक्ष लांब नाही, आणि जीवानं दुराग्रह धरला तर जीवाला कधीही मोक्ष प्राप्त होणार नाही जर दुराग्रह सोडला. दुराग्रहाचं स्वरूप कसं असतं? पंक्तीमध्ये माणसं जेवायला बसतात, वाढणाराच्या हातामध्ये पक्वान्नानं भरलेली टोकरी असते, आणि तो त्या समोरच्या पाहुण्याला म्हणतो घ्या हो, अहो घ्या. अरे तो म्हणतो भरपूर जेवलो ना बाबा. नाही, घ्या हो, अहो घ्या, माझ्या हातला मोडू नका, घ्या. तो समोरचा अरे बाबा भरपूर झालं, खूप झालं, लय झालं, अहो नको, नाही घ्या हो. आता कशासाठी घ्या काही समजत नाही. हा दुराग्रहाचा प्रकार झाला. मग आग्रहा खातर घेतलं तरी त्रास, आणि आग्रहा खातर नाही घेतलं तरी त्रास. नाही घेतलं तर पाहुणा रुसलावा, आणि घेतलं तर पाहुण्याचं पोट फाटायची वेळ आली. हा जो दुराग्रह असतो याचं स्वरूप असं आहे. संसारामध्ये तसंच आहे. किती करायचं? जमीन घेतली, बंगला बांधायचा, बंगला बांधला, बंगला रंगवायचा, बंगला रंगवला, फर्निचर करायचं, फर्निचर केलं, कधी संपणार आहे हे? दुसरा बांधायचा. हा दुराग्रह आहे. वास्तविक पाहता जे आपलं नसतं त्याच्या पाठीमागं आपण लागतो. काय असतं? उसना व्यवहार. आपल्याला व्यवहारामध्ये असं आहे, काय झालं, एक जोडपं होतं, म्हणजे असतंच. कथा थोडी काल्पनिकच आहे, सहसा असं घडत नाही, पण कथेमध्ये घडायला काय हरकत नाही. एक जोडपं होतं, आणि त्या जोडप्याला 25 वर्ष वयाचा मुलगा होता. वडील कामावर गेले आणि दुपारी मुलगा मरून गेला. तत्वाच्या दृष्टीनं बोलायचं, त्या बायकोने विचार केला, आता हे म्हातारं संध्याकाळी आलं तर जगायचं नाही. 25 वर्षाचा मुलगा असा इतका जवान होऊन मुलगा वारणं फार मोठं दुःख आहे. बाबा काय करावं? बायको तत्वज्ञानी होती, म्हणजे हुशार होती, पारमार्थिक होती. तिला माहीत होतं ह्या जगण्या मरण्यातलं सूत्र, पण आता नवऱ्याला कसं पटवायचं? दुपारी नवरा कामावून आला, तिनं झाकून ठेवलेलं मुलाचं प्रेत त्याला सांगितलंच नाही. आणलं, जेवायला वाढून दिलं, आणि ती म्हटली का हो तुम्हाला गंमत सांगू का? म्हणलं सांगा. ती म्हणली आपली शेजारी नाही का, तिनं त्या पलीकडच्या बाईकडून वाटीभर साखर उसणी आणली होती. म्हणले मग बरं. मग ती साखर उसणी आली, म्हणजे 2 महिने झाले दिलं नाही. ती मागायला आली. मागायला आल्यावर हिनं तिला सांगितलं तुझी कशी काय साखर? ज्या अर्थी मी घेतली त्या अर्थी माझी. नवरा म्हणला हा मूर्खच आहे, ती असं कुठं असतं काय? उसणं आणलं तर दिलं पाहिजे. हा, ती म्हटली तेच ना सांगते तुम्हाला. तिनं द्यायला पाहिजे होती, पण ती म्हणली मी तुझ्या घरात आले, मी आले तुझ्या घरात, साखर तू माझ्या वाटीत टाकली, मग कोणाची झाली? मी माझ्या घरी आणली, मग कोणाची झाली? मी स्वतःच ती खाली, मग कोणाची झाली? मग तुझा काय संबंध आहे? मी तुझी साखर आणि तू माझी साखर, काही संबंध नाही. साखर मी आणली, माझी झाली.
मग ती म्हणली त्या शेजारण्यानं जिची आणली होती त्या बाईनं तिला खूप शिव्या दिल्या. नवरा म्हणला हा ना वेळीच आहे ती, ज्याचं उसणं आणलंय त्याचं दिलं पाहिजे, साधा व्यवहार आहे म्हटला, ते परत देताना दुःख कशाला व्हायला पाहिजे. हा मग ती म्हटली हो ना आपलं बी तसंच झालंय. म्हटलं काय. अहो आपला मुलगा 25 वर्षाचा सकाळपासून सकाळी 11 वाजता मृत्यू पावला, म्हणले मरून गेला. तो रडायला लागला. ती म्हणली रडू नका, तुम्ही तर सांगितलं ना ज्याचं उसणं आणलंय ते दिलं पाहिजे. पिंड हा पाचाचा आणीला उसना, किंवा आणीला उसना पिंड हा पाचाचा. आपला होता का मुलगा? नाही. कोण्यामुळं होता? देवाने दिला. मग देवाने दिला, देवाने नेला. आपला मुळात नव्हता, आपण मागितला, देवाने दिला, सांभाळा म्हटला, सांभाळण्याची वेळ संपली, देवाला आवडला, देवाला घेऊन गेला. व्यवहारामध्ये हे तत्वज्ञान पचणं फार अवघड आहे. दृष्टांतात ऐकायला गोड वाटतं, आपला नव्हता. तसं देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. पण आपण दुराग्रह 80 वर्ष जगला तरी आपल्याला असं वाटतं नाही नाही अजून थोडं पुढे जगायला पाहिजे, अजून त्याच्यापेक्षा पुढे जगला तर त्याला वाटतं नाही नाही अजून थोडं. कारण का तर आपण हा दुराग्रह धरला. हे घर माझे, मुलाचं लग्न झालं, नातू झाला पाहिजे, नातू माझा, नातू झाला, नातवाचं लग्न पाहावं वाटतं. कुठपर्यंत हा दुराग्रह. दुराग्रहाला उत्तर नसते. काय झालं, एक दिवस बिरबल बादशाच्या दरबारामध्ये जायला थोडा लेट झाला. बादशाच्या दरबारात लेट झाल्यावर मग बादशाने विचारलं बिरबला का रे आज वेळ झाला. तो म्हणला हो ना उपवास होता ना महाराज. मग तो उपवास सोडावा लागला, त्याचा टाईम असतो पारण्याचा, तो पारण्याचा टाईम असल्यामुळं मी तो उपवास सोडायला थांबलो. तो म्हटला कसला उपवास होता आणि हे कसले उपवास असतात तुमच्या धर्मामध्ये मला काय कळत नाही. वाटलं तेव्हा खायचं, वाटलं तेव्हा लिहायचं. खाया पिया सुक्षे सोया, नाहक जमाना खोया. बिरबल म्हटला महाराज तसं नसतं, आमच्या धर्मामध्ये उपवास असतात. काल एकादशी होती, मी हिंदू आहे मग एकादशी धरली. एकादशी आदल्या दिवसापासून धरायची असते. एकादशीच्या दिवस पूर्ण उपवास करायचा, द्वादशीच्या दिवशी दुपारी पारणं करायचं, मग आलो. म्हटलं अजून कोणते उपवास असतात? ते म्हटलं बरेच उपवास असतात. एकादशी असते, महाशिवरात्री असते, रामनवमी असते, आणखीन वामन जयंती असते, परशुराम जयंती असते, गणपतीची चतुर्थी असते, शंकराचा सोमवार असतो. बाबा बिरबल बादशाह म्हणला आता भास्कर यादी. पण असे कसले उपवास आणि कसे सोडायचे हे? सगळेच दुसऱ्या दिवशी. मग एवढे उपवास धरले तर तू दरबारात यायचा नाही. तर म्हटलं महाराज तसं नसते, एकादशी दुसऱ्या दिवशी सोडायची असते, चतुर्थी जर असली तर ती त्याच दिवशी संध्याकाळी सोडायची असते. मी तुम्हाला माणसाचा सांसारिक दुराग्रह सांगतोय. बादशाह बिरबलाला म्हटला चतुर्थी कधी सोडायची? म्हटलं त्याच दिवशी संध्याकाळी चंद्र पाहायचा द्यायची सोडून, आणि एकादशी दुसऱ्या दिवशी सोडायची. मग बिरबलाला बादशाह म्हटला समजा एकादशी चतुर्थी एकाच दिवशी आले तर मग कसं सोडायचं? बिरबल म्हटला महाराज एकादशी चतुर्थी एका दिवशी येतच नाही. बादशाह म्हणला ते माहीत आहे, पण समजा एकादशी चतुर्थी एकाच दिवशी आली तर कशी सोडायची? चतुर्थी संध्याकाळी सोडली तर एका दिवशी मोडल, आणि एकादशी सोडली नाही तर चतुर्थी घडणार नाही. बिरबल म्हणला अहो महाराज आमच्या धर्मामध्ये चतुर्थी आणि एकादशी एकाच दिवशी येतच नाही. बादशाह म्हटला ते तेवढं समजतंय मला, ते मला माहीत आहे, ते नको सांगू तू, पण समजा आलीच तर काय करायचं? आता काय करायचं? बिरबलाने विचार केला. आता ह्या समजायला काही उत्तर नाही. म्हणजे मी तर मरणारच आहे, पण समजा नाहीच मेलो तर मग मला अजून पैसे पाहिजेच ना. हा दुराग्रह झाला. बिरबल म्हटलं महाराज येणारच नाही. अहो तो म्हटलं माहीत आहे ना मला, समजतंय मला, ते बिरबला येणारच नाही हे मला माहीत आहे, पण समजा आली तर काय करायचं? आत्ता काय करायचं? बिरबलाने पाहिलं आता हे वेगळं प्रकरण दिसते, याला जरा सरळ उत्तर देऊन चालणार नाही. मग आता बिरबलाने सांगितलं महाराज तुम्ही म्हणताय तशी समजा, म्हणजे येतच नाही आमच्या धर्मामध्ये. माणूस एकदा जन्माला आला, संत वाङ्मय आहे ते, विचार करून ऐकायचं असतं. माणूस एकदा जन्माला आला का तो मरणारच, पण समजा मेलाच नाही. आता मरणारच याच्याबाबत काही वाद नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान,
किंवा क्षणभंगूर नाही भरवसा. इतकं स्पष्ट सांगितलंय, पण बादशाचं समजा. तर म्हटलं आलीच एकादशी चतुर्थी एके दिवशी, तर काय करायचं. आता बिरबल म्हटला महाराज समजा आलीच, तुम्ही म्हणता तशी येत तर नाहीच, पण समजा आलीच, तर मग असं करतात आमच्याकडे चतुर्थी सोडतात. म्हटलं कशी सोडायची. तो म्हणला आमच्याकडे जर एकादशीच्या दिवशी चतुर्थी एकाच दिवशी आली तर मग चतुर्थी सोडतात, पण ती सोडण्यासाठी आमच्याकडे लोण्याचे भजे करतात. बादशाह म्हणला अरे लोण्याचे कसे भजे. बिरबल म्हटला थांबा, समजा आहे ना एकादशी चतुर्थी एका दिवशी आलीच तर मग लोण्याचे भजे करतात. ते गाईच्या तुपात तळतात आणि ते रात्रीच्या उन्हात बसून खातात. मग चतुर्थी सुटते आणि एकादशी घडते. बादशाह म्हटलं असं कसं आहे, रात्रीचं कधी ऊन असतं का. बिरबल म्हटले हो समजा असतं. कसं असतं. म्हणला ज्या दिवशी एकादशीच्या दिवशी चतुर्थी येईल त्या दिवशी रात्रीचं ऊन बी असतं आमच्या धर्मात. ज्या दिवशी एकादशीच्या दिवशी चतुर्थी येईल त्या दिवशी आमच्या धर्मामध्ये लोण्याचे भजे बी काढता येतात आणि ते गाईच्या तुपात तळता बी येतात. बादशाह म्हणला अरे बिरबला कसा मूर्ख आहे का तू, होणारच नाही आहे तर समजा कशाला. होणारच नाही, रात्रीचं ऊन राहणारच नाही. बिरबल म्हणला समजा. समजा ना तुम्ही. तो म्हटला कसा समजू, राजा आहे मी या देशाचा, मला असं बावळटपणाने समजून कसं चालेल. मग बिरबल म्हटला कसं समजू, एकादशीच्या दिवशी चतुर्थी येणारच नाही. मी तुम्हाला सांगतो, जीव जन्माला आला तर जगणारच नाही. इतकी चिरंतन संपत्ती गोळा कशासाठी करायची, हा दुराग्रह कशासाठी सांभाळायचा, कशासाठी हे एवढं प्रपंचिक वैभव उभं करायचं. समजा बा मी जगलोच, समजा मला 5 मुलं झाले, समजा त्यांना 25 मुलं झाले, समजा त्यांना 250. कशासाठी समजा. तुम्ही जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्ही पहा. साधी गोष्ट आहे. ही जी दृष्टी आहे ती सूरदासांनी सांगितलं. सूरदासांचा जन्म दिल्ली जवळच्या शिही नावाच्या गावी झाला. शिही किंवा शिवी 1489 साली त्यांचा जन्म झाला. 6 भाऊ त्यांच्यापेक्षा वडील होते आणि ते त्या काळामध्ये थोर पराक्रमी वीर म्हणून गाजलेले होते बादशाच्या दरबारातले. हे मात्र जन्मताच अंध होते. आता अंध असण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या 2 कथा उपलब्ध आहेत. एक मत असं सांगतं की सूरदासजी जन्मताच अंध होते आणि दुसरं मत असं सांगतं की सूरदासजी एकदा तरुण वयात फिरताना त्यांनी एका स्त्रीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्या सौंदर्याला ते भाळले. कामाचा अंकित कांतेशी प्रार्थित, आणि तिच्या मागे मागे तिच्या घरी गेला. पण तो काळ काय अलीकडचा नव्हता, तेव्हा बालविवाह व्हायचे. त्याच्यामुळे त्यांना तिथं गेल्यावर कळलं काय ही स्त्री ज्या घरात गेली ती त्या घरची सून आहे, तिचं लग्न झालेलं आहे. मग त्यांना खूप पश्चाताप झाला. पश्चाताप झाल्यावर त्यांनी त्या स्त्रीच्या दारातच उभं राहून हाक मारली. म्हणले भिक्षाम देही. ती स्त्री आली. म्हटली काय पाहिजे. तिला विचारायला काय माहिती. मनोरथम दुर्जनम माणुसाना श्रेयश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. माणसाच्या मनात काय पाप चाललंय देवाला कळत नाही, तर तुमच्या आमच्यासारख्याला काय कळणार आहे. पण त्यांनी सांगितलं असं कर, मला एक चाकू दे आणि 2 असतील तर 2 दे. आता तिला बिचारीला काय माहिती याच्या मनात काय. मग तिनं ते 2 चाकू आणून त्यांच्या हातामध्ये दिले. त्यांनी दोन्ही हातात 2 पकडले आणि त्यांनी डोळ्यांना मनातल्या मनात सांगितलं बाबांनो पाप केलं ना तुम्ही, मग ते भोगा. आता यापुढे वाईट स्त्री दिसल्यावरती जर अशा प्रकारचा वाईट विचार मनामध्ये येत असेल तर ते मनच नको. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. माझ्या मनानं काय पाप केले ते मला माहिती आहे आणि त्याला मी शिक्षा देणार. आणि म्हणून खंजन नयन नावाचा त्यांच्यावर एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये ही चरित्रकथा दिलेली आहे की त्यांनी ते 2 चाकू दोन्ही डोळ्यांमध्ये घातले आणि त्यांचे डोळे त्यांनी फोडून काढले आणि भगवंताच्या नावानं त्यांनी टाहो फोडला आणि सांगितलं का देवा यापुढे पाप घडणार नाही, कारण देखे मै छबी आज अति विचित्र हरी की. आता जर दिसेल तर फक्त एक हरीच दिसेल आणि जर दिसायचं नसेल तर जगामधलं दुसरं काहीच वाईट मला दिसणार नाही. अशा पद्धतीनं त्यांनी स्वतःचे डोळे फोडून घेतले आणि ते भगवत भजन करत चालायला लागले. राम भजन को दिया कमलमुख राम भजन को दिया श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. असा अखंड जप राम सुमरो राम सुमरो राम सुमरो भाई असा सल्ला त्यांनी जगाला दिला आणि ते चालू लागले. चालता चालता एका विहिरीमध्ये पडायला
म्हणजे पडलेच. पडल्यावरती 6 दिवस त्या विहिरीमध्ये राहिले, पण त्यांनी धावा बोलला नाही, कोणा तुमच्या माझ्यासारख्याचं नाव घेतलं नाही. त्यांनी अखंड 6 दिवस त्या विहिरीमध्ये परमेश्वराचं स्मरण केलं. आणि मग भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीमध्ये प्रकट झाले आणि त्यांनी त्यांना बाहेर काढलं, मार्गाला लावलं. भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांना सांगितलं, अरे अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, तुला बी देऊ का? तर त्यांनी सांगितलं, देवा नको, मला ते डोळे नको जे पाप करायला प्रवृत्त करतात, मला ते पाय नको जे पापाचरणाच्या दिशेने चालवतात, मला जे मुख नको का ज्याच्यामुळे निंदा घडते. अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. द्यायचं असेल तर देवा मला अशी भक्ती दे का ज्या भक्तीमुळे तू माझ्यापासून कधी दूर होणार नाही आणि ज्या भक्तीमुळे मी लोकांपासून कधी दूर होणार नाही, लोकांच्या निंदेला पात्र होणार नाही. भगवंत तथास्तु म्हटले आणि निघून गेले. तिथून पुढं सुरदासजीनं गायन करायला सुरुवात केली. सुरदासजीनं जे गायन केलं, 110 पदं त्यांची उपलब्ध आहेत. 110 पदं त्यांची 110 रागामध्ये आहेत. आणि सुरदासजी हे अकबर बादशाहच्या समकालीन आहेत. त्यांचं गायन एक वेळेला जेव्हा प्रभू वल्लभाचार्य यांनी ऐकलं आणि ते त्यांच्यावर खुश झाले. त्यांनी विचारलं, अरे हे कुठून लिहिलंस, कसा गातो? मग त्यांनी सांगितलं, मी स्वतःच तयार केलं भगवंताचं. मज विश्वंभर बोलवी तो मज विश्वंभर. देवानंच माझ्याकडून ते बोलवून घेतले. यत करोशी यदस्नाशी यजुहोशी ददाशी यत पश्यशी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. मी केलं आणि माझं झालं असं म्हटलं की संसाराचा दोष अंगी येतो. जे केलं ते देवाने केलं आणि जे त्याच्यातून प्राप्त झालं तेही देवामुळंच झालं. त्याच्यामुळं करून घेणारा देव, त्याच्या फलप्राप्तीचा मालक देव आणि ते देवाच्याच चरणी अर्पण केलं पाहिजे. हा जो तत्त्वज्ञानाचा मुख्य सिद्धांत आहे, यालाच गीता कर्मयोग म्हणते. आणि तोच कर्मयोग सुरदासांनी आपल्या जीवनामध्ये प्रसारित केला आणि त्यांनी सांगितलं हे देवामुळंच आहे. मग ते म्हटले चल माझ्याबरोबर. तिथून त्यांनी गोकुळामध्ये त्यांना आणलं. तिथं कृष्णरूपाचं स्मरण आणि दर्शन झाल्यावर त्यांनी त्यांच्यावर लिहायला सुरुवात केली. प्रत्येक पद त्यांचं एका वेगळ्या रागाचं असतं. काही विशिष्ट पदं त्यांचे बंदिशी म्हणून गाजलेली. बंदिशी म्हणजे अशी स्वररचना असते का जिच्यातून राग निर्माण होतो. म्हणजे स्वर निर्माण करणारी बंदिशी आणि त्या स्वरांमध्ये आळवली जाणारी राग, असे 87 रागामध्ये त्यांनी संपूर्ण पदं लिहिली आणि ती स्वतः गायली. ते स्वतः इतके सुंदर गायचे. एकदा मथुरेमध्ये अकबराच्या नवरत्न दरबारांमधला प्रसिद्ध असलेले जे गायक आहे तानसेन त्यांचं नाव, हे तानसेन अकबराच्या दरबारातून निघून त्या मथुरेच्या यात्रेला आले. तर त्यावेळेला सुरदासजी एका झाडाखाली बसून एकतारीवर सुंदर भजन गात होते. मोर मुकुट मकराकृत कुटु कुंडल पितांबर पटबारो. अशा पद्धतीनं श्रीकृष्णाचं वर्णन करणारं पद ते त्या ठिकाणी गात होते. ते पद ऐकल्यावर तो तानसेन अक्षरशः पागल झाला. त्याने दर्शन घेतलं आणि म्हटलं मला हे शिकवा. मग त्यांनी त्याला मागे म्हणून ते शिकवलं. 2-4 दिवसानं तो तानसेन जेव्हा दिल्ली दरबारामध्ये परत गेला आणि त्याने अकबराला ते पद गाऊन दाखवलं. आत्तापर्यंत तानसेनसारखा गायक नाही असं तानसेनला वाटत होतं. पण आज गायलेलं पद ऐकून बादशाह इतका प्रसन्न झाला तर तानसेनला राहवलं नाही. तो म्हणला, महाराज हे जे पद मी तुमच्यासमोर गातो, हे पद लिहिणारा आणि गाणारा माझ्याहीपेक्षा श्रेष्ठ या मृत्यूलोकामध्ये उपलब्ध आहे. आणि त्यांचं नाव आहे संत सुरदासजी. माझ्याहीपेक्षा ते सुंदर गातात. आता बादशाह असतो, त्यानं सांगितलं मला ऐकायचं आहे. पण ते म्हटले ते संत आहेत, मथुरेला राहतात, येणार नाही. मग तानसेनने सांगितलं ठीक आहे महाराज, ते इथं येणार नाही. बादशाह म्हणला ठीक आहे आपण जाऊ. काही विशिष्ट कामासाठी बादशाह ज्या वेळेला आग्र्याला आला त्यावेळेला ठरवून त्यांनी सुरदासजीच्या
त्या झोपडीला भेट दिली, समोर बसले आणि सांगितलं ते पद गाऊन दाखव. ते तर पद सूरदासजीनं गाऊनच दाखवलं, पण गायंती देवा खिल गोपकानी, स्वर्गातले गंधर्व यक्ष किन्नर मंत्रमुग्ध व्हावेत असे काही आणखी पदं त्यांनी गायले. बादशाची समाधी अक्षरशः तिथं लागली. बादशाह इतका प्रसन्न झाला आणि त्यानं त्या सूरदासांना सांगितलं, बाबा कोण लिहितं हे पद? म्हटले, महाराज म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. जो भगवंत या जगाचा मालक आहे तो माझ्याकडून हे लिहून घेतो. मला तर डोळ्याने दिसत पण नाही, मी जसा जसा तो मला बोलवतो आणि तोच समोर बसून टाक उचलून पेन उचलून लेखणी उचलून लिहून पण ठेवतो. जगात दोघांचेच अभंग स्वतः पांडुरंगाने लिहिले, एक म्हणजे जनाबाईचे आणि एक संत सूरदासांचे. मग बादशाहनं सांगितलं, असं करणं अजून एक पद लिही, पण ते पद तुझ्या त्या रामावर लिहायचं नाही, माझ्या त्या रहिमावरही लिहायचं नाही, तुझ्या त्या कृष्णावर बी लिहायचं नाही. ते पद तू माझ्यावर लिहायचं आणि गाऊन दाखवायचं. माझं हे संपूर्ण राज्य दिल्लीचं तू म्हणशील तर मी तुला बक्षीस देईल. पण सूरदासजीनं सांगितलं नाही. एकम देवम देवकी पुत्र येव, एकम गीतम देवकी पुत्र गीतम, एको मंत्र तस्य नामानी यानी, कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. तो म्हणला, महाराज एक नाम गाईल तर ते फक्त भगवान श्रीकृष्णाचंच गाईल, एक गीत लिहील तर ते फक्त भगवान श्रीकृष्णाचंच लिहील, एक मंत्र म्हणेल तर तो फक्त भगवान श्रीकृष्णाचाच म्हणेल. आणि काही एक कर्म करायचं ठरलं तर ते फक्त भगवान श्रीकृष्णासाठीच करेल. कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. तुम्ही मला किती जरी संपदा बक्षीस दिली तर मला त्याचा काही उपयोग नाही. शरीरम स्वरूपम नवीनम कलंत्रम, धनम मेरुतुल्यम यशश्चारुचित्रम, हरेंद्रंद्री पद्मम मनश्येन्न लग्नम, ततत किम ततत किम ततत किम ततत किम, पतिव्रता नारी व्रतार प्रमाण, तैसा नारायण आम्हा एक. त्याच्यामुळं विठ्ठलची गाऊ गीती, विठ्ठलची गाऊ चित्ती, हे सोडून नाम घेऊ नाम ध्याऊ, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. दुसरं काहीही म्हणणार नाही. भले तुम्ही मला फाशी द्या, सुळावर लटकवा, तुमच्या राज्यातून हद्दपार करा अथवा तडीपार करा, पण एका भगवंताशिवाय मी वेगळं काही म्हणणार नाही. बादशाहनं सुद्धा त्यांच्या पुढे माघार घेतली. संत सूरदासजींचं दर्शन घेतलं आणि बिरबलाला बादशाहने मान्य केलं की बाबा रे, खरा साधू आहे का ज्या साधूला कशाचाही लोप पडत नाही, जितेंद्रिय ज्याला म्हणतात, अनपेक्षम सुचिरदक्षम उदासीनोगत व्यथा, सर्वारंभ परित्यागी योमद्भक्ता समप्रिया. अशी साधूची सर्व लक्षणं भगवान श्रीकृष्णांनी जी गीतेत सांगितली ती सर्व लक्षणं त्यांना लागू पडतात. किंवा त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर कदाचित भगवंतानं त्यांच्याकडे पाहूनच साधूंची लक्षणं सांगितलेली असावीत. इतकं श्रेष्ठत्व सूरदासांना हिंदी साहित्यामध्ये प्राप्त झालेले, भारतीय संस्कृतीमध्ये प्राप्त झालेले. हिंदी साहित्यामध्ये अष्टछाप साहित्यिक नावाचा एक प्रकार आहे का त्याच्यामध्ये ज्या विशिष्ट नामवंत हिंदी स्वत साहित्यकांचं नाव घेतलं जातं त्यापैकी त्या अष्टछाप कवींमध्ये सूरदासजींचा पहिला नंबर आहे. असं हे थोर संत चरित्र प्रत्येकानं ऐकावं, त्याचं चिंतन करावं आणि थोडे तरी काही आचरणामध्ये आणावं. कारण वारकरी हा ओळखला जातो ते त्याच्या आचरणावरून, त्याच्या पोशाखावरून नाही, त्यानं किती प्रकारचे गंध लावले त्याच्यावरून नाही, त्यानं कोणत्या प्रकारच्या माळा घातल्या त्याच्यावरून नाही, त्याच्या खिशामध्ये किती पैशानं भरलेलं पाकिट आहे त्याच्यावरून नाही, किंवा त्याने अंगावर परिधान केलेलं किती मौल्यवान कपड्याचं जॅकेट आहे त्याच्यावरून नाही. तर तो ओळखला जातो साधू ओळखावा कीर्तनी, चित्ते वाचा क्रियायामच, साधू नाम एक रूपता.
साधूचं चित्त, वाचा आणि क्रिया ही एक असते, एक मानली जाते आणि म्हणून साधूचं श्रेष्ठत्व हे त्यावर आधारित ठरतं. त्याच्या व्यतिरिक्त साधूला स्वतःचं असं काही नसतं. साधूचं शरीर देव आहे, साधूचं मन देव आहे, साधूचा चरित्र देव आहे, साधूचं आयुष्य देव आहे, साधूचं सर्वस्व देव आहे. आणि म्हणून तर साधू देवतेची संत, संततेची देव किंवा संततेची देव, देवतेची संत. दुसरा वेगळा भाव साधुत्वाला नसतो. संत के चरण झटे, जंजाल सब काल कटे, त्रिभुवन का नाम लुटे, ऐसे मलंग फकीर. साधूनं पाय टाकला की कलह नष्ट होतात. साधूनं पाय टाकला का कालपाश दूर होतो. साधूनं पाय टाकला का संसारपाशातून जीव मुक्त होतो. आणि साधूनं चरण ठेवलं का त्रिभुवन पवित्र होतं. पण दिसायला मात्र साधू फकीर असतात. अशा प्रकारचं साधू चरित्राचं श्रेष्ठत्व संत सूरदासच्या चरित्रामध्ये दिसून येते. प्रत्येकानं ते चरित्र ऐकावं, चिंतन करावं, मनन करावं, आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करावा. थोडा तरी वेळ देवासाठी द्यावा. तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात, बाबा करा काय फार शिकवावे, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे. या साधूंच्या चरित्रामध्ये जीवनामधल्या व्यवहारातला लाभ नफा तुकोबाराय स्पष्टपणानं सांगतात. म्हणून सूरदासजीचं चरित्र सर्वांनी मनोभावे ऐका, आचरणात आणा, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बोलताना काही चुकीचं गेलं असेल तो माझ्या वाणीचा दोष, बरोबर असेल ती संत सद्गुरूची कृपा. झालेली ही सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करू. सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदाहरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान